नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण सनोफी इंडिया ही एक फ्रेंच मल्टीनॅशनल कंपनी आहे, फार्मा कंपनी आहे. त्याचा आपण इन्व्हेस्टर कॉल जो आहे तो बघूया. फार्मा कंपनी आणि इज कम फ्रॉम फ्रान्स, ओके. आणि इंडियामध्ये त्याचे प्लांट्स आहेत. तर ही त्यांची मॅनेजमेंट टीम आहे. दिस टू लुक टू बी फॉरेनर्स. चीफ फायनान्शियल ऑफिसर इज फॉरेनर आणि हा दीपक अरोरा इज इंडियन मॅनेजिंग डायरेक्टर. ओके, दे रन द बिझनेस लाईक वन टू अनदर काउंटर. ओके, हा सगळं फायनान्स बघतो. सो दॅट ही एन्श्योर्स दॅट Deepak Arora, Managing Director, goes as per the principles, guided principles of finance and profits and financial discipline. And obviously, Mr. Arora looks at the business growth, etc., etc. तर 2025 मार्क्स अ पायव्होटल ट्रान्सफॉर्मेशन फॉर सनोफी इंडिया. कारण यांची जी सबसिडरी नाही म्हणायची, सबसिडी आता केली. सनोफी कंझ्युमर ही त्यांनी बाजूला काढली. ओके, जे कन्झम्पशनचे आयटम्स होते की जे त्यांनी बाजूला काढले ह्याच्यामधनं आणि त्याला कंझ्युमर बिझनेससारखा ट्रीटमेंट देऊन त्याची प्रॉफिटेबिलिटी जास्त आहे. सनोफी इंडियापेक्षा सनोफी कंझ्युमरची प्रॉफिटेबिलिटी जास्त आहे. म्हणून वेगळा मॅनेजिंग डायरेक्टर आणि वेगळी कंपनी त्यांनी हाईव ऑफ केली. ओके, गेल्या वर्षी. त्यामुळे वी आर फंडामेंटली मॉडर्नाइज आवर बिझनेस मॉडेल टू पोझिशन आवरसेल्स फॉर सस्टेनेबल अँड प्रॉफिटेबल ग्रोथ. ओके, ऑब्वियसली एव्हरीबडी लुक्स ॲट द ग्रोथ, बट दिस कंपनी लुक्स ॲट प्रॉफिटेबल ग्रोथ. दॅट इज हे वेगळेपण आहे. MNC कंपन्या सगळ्या प्रॉफिटेबल ग्रोथ चूज करतात. भारतीय कंपन्या नॉर्मली फक्त ग्रोथच चेस करतात. ओके, प्रॉफिटेबल हा शब्द त्यांचा अध्यारूत असतो की होईलच ग्रोथ, प्रॉफिटेबल होणारच, ती होत नसते. त्यामुळे ह्या लोकांनी क्लिअर कट मांडलेलं आहे की प्रॉफिटेबल ग्रोथ आम्हाला करायची म्हणून, सो दॅट शेअर होल्डर्स आर ऑल्सो हँडसमली रिवॉर्डेड. शेअर होल्डरला फायदा झाला पाहिजे ना. तो कधी होतो, तर जेव्हा स्टॉक वरती जातो तेव्हा. आणि तो स्टॉक कधी वरती जातो, तेव्हा तुमचं फायनान्शियल डिसिप्लिन आणि इयर ऑन इयर प्रॉफिटेबिलिटी वाढते, क्वार्टर ऑन क्वार्टर प्रॉफिटेबिलिटी वाढते. तर नो लिगल केसेस अगेन्स्ट यू वगैरे वगैरे. ओके, बिझनेस मॉडेल ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला मी सांगितलं आता. ऑर्गनायझेशन फोकस्ड ऑन ग्रोईंग इन्सुलिन फ्रँचायझी. ओके, ही कंपनी बेसिकली डायबेटिक लोकांना फॉर एव्हर मेडिसिन पुरवते. ओके, टू ग्रो लिगसी पोर्टफोलिओ इन CV, CNS अँड QAD. आता हे फ्रेम्स तुम्ही समजा, गुगलवर बघा, तुम्हाला कळेल कुठले कुठले औषधांची टर्मिनॉलॉजी आहे ही. डोमेस्टिक सेल्स +3% YTD झाला आहे, म्हणजे इम्प्रूव्हमेंट आहे, मायनर इम्प्रूव्हमेंट आहे. आणि इन PBT ड्रिव्हन बाय इम्प्रूव्हमेंट इन PBT ड्रिव्हन बाय द बिझनेस अँड ऑपेक्स इफिशियन्सी थ्रू. ऑपेक्स इफिशियन्सी यांची प्रचंड झालेली आहे. ओके, डायबिटीस फ्रँचायझीचे मोमेंटम पिकअप करते. नॉर्थेस पण इन्सुलिन बनवते, ही पण कंपनी डायबेटिक ड्रग बनवते. कॉम्पिटिशन सगळ्याच म्हणजे डायबिटीस लोकांना सगळ्याच कंपन्यांच्याकडनं कॉम्पिटिशन एकमेकांकडून आहे. ओके, सक्सेसफुल पार्टनरशिप मॉडेल वगैरे वगैरे. ओके, विन विथ पोर्टफोलिओ. ओके, बेझल अँड प्रेमिक्स, दिस इज वॉट दे आर ट्राईंग टू से. व्हॉल्यूम एक्सेलरेशन झालं या ड्रग्समध्ये. नंतर टोलिजिओमध्ये प्रेफर्ड सेकंड जनरेशन बेझल इन्शुलिन आहे. आणि सोलिक्युआ इज मार्केट शेपिंग टू ॲक्सलरेट द रीच. ओके, अजून हे मार्केट डेव्हलप झालेलं नाही, होतं आहे मार्केट एक्सपान्शन, कंटिन्यू रायझिंग अवेअरनेस. ओके, ऑब्वियसली आता सगळ्याच लोकांना अवेअरनेस झालेला आहे शुगरबद्दल. ओके, डिजिटल आउटरीच is in the on the radar of every pharma or every company in the world. Tapping the potential of public sector. हे काय मला कळलं नाही. What is this public sector tapping the potential? I didn't understand this. Customer centric approach, सगळेच म्हणतात AI enabled initiatives, innovative customer journey, orchestration. Everybody says all this stuff. Okay. Strong position and maximize reach. Okay. What does it mean? Adding meal time insulin. Okay. Premix insulin आणि Soliqua efficacy on the achieving ग्लायसॅमिक टार्गेट्स. ओके, मग ग्लायसॅमिक इंडेक्स जास्त जे फूड आपण खातो, बटाटा, पोळी वगैरे, त्याच्यामुळे डायबिटीस होतं असं म्हणतात, राईट? सो दे आर ट्राईंग टू अड्रेस दॅट की हाऊ टू रिड्यूस युअर ग्लायसॅमिक इम्युनिटी किंवा व्हॉट एव्हर इट इज. ओके, बाय न्यू क्लिनिकल एव्हिडन्स ही सगळी नवीन औषधं काढलेत. ओके, आता फायनान्सकडे येऊया. मेन थिंग इज फायनान्स. ओके, तर सेल्स कसे वाढले त्यांचे? 3% वाढलेत. ओके, डायबिटीस is green and partnerships is other type of business which is grown by 2%. So diabetes is increased by 4%, this is by 2% revenue. मे सेल्स आणि डोमेस्टिकमध्ये हो का नाही, एक्सपोर्टमध्ये एक्सपोर्ट पण करते. एक्सपोर्टमध्ये ड्रॉप झाला आहे. ओके, दिस ऑल लुक्स टू बी इन मिलियन. ओके, आणि मिलियन्समध्ये 35% ड्रॉप झाला आहे, म्हणजे 273 करोडपासून 178 करोड झाला आहे. आणि 1,000 कोटीवरनं 1123 कोटीवरनं 1164 कोटी झालेलं आहे. आणि
अबाउट दिस इज YTD सप्टेंबर अँड दिस इज नेट सेल्स Q3. फक्त Q3 बघितलं तर एवढे आहेत. ओके. तर फक्त Q3 बघितलं तर 5% डायबिटीज वाढलं आणि हे 5% हे पण वाढलं पार्टनरशिप्स. ओके. आणि एक्सपोर्ट एक्सपोर्ट इज ड्रिपिंग. ओके. एक्सपोर्ट इज ड्रिपिंग ड्रास्टिकली. 98 कोटी होतं तर 54 कोटीच झालेलं आहे 2025च्या Q3मध्ये. म्हणजे सप्टेंबर यांचा डिसेंबर एंड असतो. ओके. MNC कंपनी असल्यामुळे यांचं इयर डिसेंबर एंडला संपतं. तर यांचा Q3 म्हणजे सप्टेंबर एंड इज Q3 नॉट डिसेंबर एंड. ओके. सो दिस इज द स्टोरी अबाउट देअर सेल्स. ओके. YTD म्हणजे 9 महिन्याचे हे सेल्स आहेत आणि हे एका क्वार्टरचे आहेत. म्हणजे 3 महिन्याचे सेल्स आहेत. राईट. तर वाढलेत कसे बघा हे 2026ला तर 2025ला दिस इज गॉन अप टू 1162 आणि एका क्वार्टरमध्ये झाले 400 कोटी. या ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ड्रास्टिकली कमी झाले त्यांचे. ओके. आता बघा एम्प्लॉई कॉस्ट 695 म्हणजे 69 करोड होती. ती हळू कमी कमी होत गेली. 53 करोड आहे. आता सध्या तर 42 करोड आहे. म्हणजे 69 to 42 करोड एम्प्लॉई कॉस्ट झाले. म्हणजे यांनी भरपूर ऑटोमेशन केलेलं दिसतंय किंवा VRS दिलेले दिसत आहेत. आणि अदर एक्सपेन्सेस वाढलेत. म्हणजे कॉन्ट्रॅक्टिंग आउट त्याने म्हणजे जास्त केलेलं दिसतंय. त्याच्यामुळे हा एक्सपेन्स वाढलेला आहे अदर OPEXमध्ये. 55 करोड होते ते 93 करोड झाले. परत 59 करोड झाले. सो ओव्हरऑल टोटल बघितली तर यांचा एक्सपेन्स झाला 125 कोटीवरनं 101 कोटी झाला. म्हणजे 25 कोटी यांचा OPEXच कमी झाला आहे. आणि एका Q3 to Q3 बघितलं तर 30% कमी झालं आहे. ओके. तर दिस इज फॅन्टास्टिक न्यूज. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कमी करणं ही कुठल्याही मॅनेजमेंटला खाण्याची गोष्ट नाही. इट इज व्हेरी डिफिकल्ट. ओके. टू रन द इफिशियन्सी आणि ॲक्सिंग द पीपल एटसेट्रा एटसेट्रा आणि थिंकिंग न्यू. दर 10 वर्षांनी हा एक्सरसाइज होत असते. तुम्हाला सांगतोय. OPEX म्हणजे माणसांची कमी करण्याची पद्धत ही दर 10 वर्षांनी नवीन मॅनेजिंग डायरेक्टर आला, की त्याचं पहिलं काम हेच असतं, की एवढी माणसं का खुर्च्या गरम करतात. ओके. आणि ऑब्व्हियसली त्याच्यानंतर प्रोसेस बदललेले असतात, सिस्टम्स बदललेले असतात. बऱ्याचशा प्रोसेसेस जुन्या झालेल्या असतात आणि त्या दे डोंट वर्क फॉर करंट सिच्युएशन. त्याच्यामुळे पण माणसांवर गदा येते. ऑब्व्हियसली मॅनेजिंग डायरेक्टर्स लिव्ह ऑन केओस, थ्राईव्ह द केओस हे त्यांचं प्रिन्सिपल असतं. त्याच्यामुळे केओस निर्माण करून काही माणसं ऑटोमॅटिक सोडून जातात आणि काही माणसांना काढायला लागतं कंपनीला किंवा काढून टाकतात. ओके. मिडल एज मॅनेजमेंटला तर सध्या जास्तच प्रॉब्लेम आहे इन IT अँड जनरली स्पीकिंग. ओके. मिडल एज मॅनेजमेंट ऑलवेज शुड बी ऑन द टोज. आणि म्हणून मी म्हणतो की तुम्ही मार्केट करा, मार्केट शिकून घ्या. 2 वर्ष लागतात शिकायला मॅक्सिमम. ओके. तुम्ही स्वतः एक्सपेरिमेंट करा. टेक्निकल शिकून घ्या किंवा फंडामेंटल अनालिसिस तुम्हाला करायला माहिती पाहिजे. ओके. तुमची स्वतःची कंपनी तुम्हाला माहिती नसतं. कशी त्यांचा ॲन्युअल रिपोर्ट तुम्ही वाचत नाही स्वतःच्या कंपनीचा. ओके. मी जेव्हा हनीवेलमध्ये होतो तेव्हा मी सुद्धा स्वतःच्या कंपनीचा प्रॉफिट म्हणजे ग्रोथ आणि वर्किंग कॅपिटल सायकल वगैरे सगळं वाचायचो, सगळं अभ्यास करायचो. त्याच्यामुळे मला ती कंपनी जास्त चांगली कळली. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली माझा परफॉर्मन्स पण उत्तरोत्तर चांगला होत गेला, की कुठे-कुठे काय-काय आपण कमी पडतो तिथे फिलअप करायचं. त्यामुळे तुम्ही तुमच्या कंपनीचा ॲन्युअल रिपोर्ट वाचा, प्रेझेंटेशन बघा. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, ओके, काय लिहिलेलं नाही आहे, सगळं तुम्ही बघा. आणि मग स्टॉकची प्राईस किती आहे आणि किती असायला पाहिजे ते पण तुम्हाला ऑटोमॅटिकली कळतं. राईट. ही स्टडी करण्यासारखी गोष्ट आहे आणि तुम्हाला नक्कीच जॉब इज नॉट परमनंट. ओके. हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जॉबला चिकटून राहिलात तर तुम्ही संपलातच म्हणा. ओके. त्यामुळे तुम्ही स्वतःचं काहीतरी नक्कीच सुरू करायला पाहिजे. त्याच्यापैकी स्टॉक मार्केट इज वन ऑफ द ऑप्शन्स वेअर you don't have to pay anybody anything. Okay. You have to do your research own. Maybe you can do research 24 hours. Okay. And then technical charts you can study for maybe 10 hours a day or maybe 1 hour a day. आणि त्याच्यातून तुम्ही पैसा निर्माण करू शकता. वेळ लागतो त्याला, 5 वर्ष लागतात. पण 5 वर्षात नक्कीच तुमची मालमत्ता जबरदस्त वाढलेली तुम्हाला दिसेल. बिकॉज इंडिया इज ग्रोईंग, इंडियन पॉप्युलेशन इज ग्रोईंग आणि वर्ल्ड इज लुकिंग फॉरवर्ड टुवर्ड्स इंडिया ॲज अ मेजर ग्रोथ पार्टनर. तर आता PBTचं आपण बघू. PBT 15% वाढला आहे Q3 to Q3 बघितलं तर. आणि ओव्हरऑल जर बघितलं तुम्ही तर 131 कोटी होती. मग आता Q1ला 165 कोटी झाला. ओके. म्हणजे इन्क्रीजिंग आहे. आता इथे बघा Q1चं इथे 131चा 165 झाला. म्हणजे वाढलाच. तर इथे 111चा 94 झाला. मग इथे कमी झाला. इथे परत वाढला. ओके. 112चा 129 कोटी झाला. त्यामुळे ओव्हरऑल बाय डिसेंबर इयर एंड त्याचे रिझल्ट्स होऊन यायचे आहेत. हा प्रॉफिट वाढणारच आहे. ओके. आणि आता शेअर पडलेला आहे. ओके. 5,000वरून 4,000वर आलेला आहे अप्रॉक्सिमेटली. ओके. आणि PBT यांचा परत क्वार्टर टू क्वार्टर बघितलं तर आणि YTD दिस इज YTD 10% वाढला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बघितलं तर 15% वाढला आहे. त्यामुळे ही तर ग्रोथ त्यांची नक्कीच राहणार आहे इयर ऑन इयर बाय डिसेंबर एंड. त्यामुळे शेअर नक्कीच चांगला परफॉर्म करतोय. ओके.
आणि pivotal transformation to position ourselves for sustainable and profitable growth. Okay. So obviously this everybody says delivering results today. This is what I like. And position for tomorrow. Fantastic. And transform. You have to transform every other year. Okay. Individuals also. आपण शिकलो नाही तर ट्रान्सफॉर्म होणारच नाही. त्यामुळे ही कंपनी इज लर्निंग अँड ट्रान्सफॉर्मिंग बिझनेस मॉडेल्स, डिलिव्हरिंग रिझल्ट्स टुडे अँड पोझिशनिंग इटसेल्फ फॉर टुमॉरो. आणि दॅट्स इट. आता आपण बघूया त्याचं इतर गोष्टींकडे. ओके, मार्केट कॅप 9,200 करोड सगळे मिड कॅप शेअर आहे हा. 5,000च्या वरचे शेअर सगळे मिड कॅप असतात, अप टू 20,000. तर मिड कॅप शेअर आहे, उत्तम शेअर आहे. पीई 25 आहे, म्हणजे रिजनेबल आहे. एम-एन-सी शेअरला 25 पीई काही जास्त नाही. रिटर्न ऑन कॅपिटल 50% आहे, म्हणजे जे कॅपिटल घालतात त्यातले 50% प्रॉफिट बाहेर काढतात हे लोक. रिटर्न ऑन इक्विटी सुद्धा 47% आहे, म्हणजे त्यांचं रिझर्व्ह आणि इक्विटी मिळून आहे गाजळी, त्याच्यावर ते 47% दरवर्षी रिटर्न कमवत आहेत. अजून काय पाहिजे तुम्हाला? दीज आर रेशोज आर फिनॉमिनली गुड. ओके, मोस्ट ऑफ द एम-एन-सी कंपनीज विल हॅव दिस रेशोज. फेस व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे पुढे स्प्लिट होऊ शकतो. दिस इज द बेस्ट ॲडव्हान्टेज आणि मेजर ॲडव्हान्टेज तुम्ही इग्नोर नाही करायला पाहिजे. डिव्हिडंड पण देते. ओके, 3% डिव्हिडंड यील्ड आहे. तुम्हाला सेव्हिंग बँकमध्ये 3% सुद्धा म्हणजे रिटर्न किती मिळतं? 2.5% मिळतं, राईट? इयरली. इथे सुद्धा इयरली तुम्हाला 3% मिळतं, म्हणजे जास्त मिळते. आणि शेअर बघा कसा जर्नी याचा. पीक होता 6,500 एप्रिल 25ला. त्याच्या आधी होता 5,000 आणि 5,000वरनं होता तो 4,000वर आणि गेले काही दिवस तिथेच आहे. ओके. आणि 3 वर्षाचं बघितलं तर ऑब्व्हियसली इट इज अराउंड द सेम जर्नी. ओके. 3,400 होता. 3,400चा आता 4,000 आहे आणि प्रॉफिटेबिलिटी एवढी वाढलेली आहे त्यांची. तुम्ही जर 5 वर्षाचा जर प्रॉफिटेबिलिटी बघितली तर. त्याच्यामध्ये पण तुम्ही दर 1 वर्षी ट्रेडिंग करू शकता. घेतला, विकला, घेतला, विकला करू शकता. आत्ता घेतला, आता घेतल्याची सायकल आहे. ओके. इथे घेतल्याची होती, इथे विकायची होती, इथे परत घेतल्याची होती. बघा मार्केट कसं फ्लिप होतं बिकॉज ऑफ द व्हेरियस न्यूज रनिंग इन द वर्ल्ड. म्हणजे आता तर न्यूज ट्रॅव्हल इज सो फास्ट दॅट विदिन मोमेंट यू कम टू नो की असं झालं, तसं झालं. ओके. 56च्या वरनं एकदम ते ₹1,000 पडला. नंतर परत ₹2,000 वाढला. ओके. ते अजून वाढला. नंतर परत किती पडला? 2,000 पडला. ₹1,500 पडला. जास्तच. ₹2,300 पडला. कारण मार्केटच पडलं सगळं मग. ओके. तेव्हा म्हटलं की आता पडला घ्यावा. अजून पडला. आता अजून किती पडणार हा शेअर? ओके. त्यामुळे ह्याच्यामध्ये रिस्क जास्त नाही आहे. रिवॉर्ड खूप आहे. ओके. प्रत्येक स्टॉकला रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्ही मस्ट अॅनालाइज करायला पाहिजे. जिथे रिस्क कमी आहे आणि रिवॉर्ड जास्त आहे, तो शेअर तुम्ही घेऊ शकता टेक्निकल ग्राफ बघून. ओके. आणि ऑब्व्हियसली फंडामेंटली तो बॅकअप होतोय की नाही डेटा बघून आणि त्याप्रमाणे तुम्ही पैसे कमवू शकता. ओके. आता ह्याचं आपण पिअर्स हे सगळे पिअर्स आहेत त्याचे. क्वार्टरली रिझल्ट बघितले तर सप्टेंबरपर्यंत रिझल्ट्स आलेले आहेत. दर क्वार्टरला साधारण 200 कोटी आधी होते. आता 100 कोटी आहेत कारण स्पिन ऑफ झाले, राईट? इथे ती कंपनी स्पिन ऑफ झाली. सनोफी कंझ्युमर स्पिन ऑफ केली. त्यामुळे सनोफी कंझ्युमरकडे 100 कोटी प्रॉफिट गेला. त्यांच्याकडे 100 कोटी प्रॉफिट राहिला. ओके. आणि डिव्हिडंड कसं देतात ते पुढच्या ह्याच्यामध्ये दिसेल आपल्याला. डिव्हिडंड बघा कसलं 40% ऑन ॲव्हरेज त्यांनी दरवर्षी डिव्हिडंड वाटलेलं आहे. इथे तर 200%, 100%, 200% अनबिलिव्हेबल, राईट? 4 वर्ष 200% डिव्हिडंड दिलं आहे. जेवढा प्रॉफिट मिळाला त्या दुप्पट डिव्हिडंड वाटून टाकलं. स्वतःकडे पैसे नाही ठेवत. एम-एन-सी कंपन्यांचा हाच एक चांगला गुण असतो, की पैसे वापरायचे असले तर वापरतात बिझनेसमध्ये लगेच. नाही वापरले तर डिव्हिडंड म्हणून तुम्हाला परत करून टाकतात. ओके. कारण जास्त पैसे स्वतःजवळ ठेवले तर ते बॅड होऊन जातात ओव्हर पिरियड ऑफ टाईम. त्यामध्ये वाटून टाकतात. शेअर होल्डरला फ्रेंडली अशी कंपन्या सगळ्याच एम-एन-सी कंपन्या असतात, कारण त्या स्वतःशी पण फ्रेंडली असतात. ओके. त्या कंपनीचं स्वतःकडेच मेजर शेअर असणार आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली भरपूर डिव्हिडंड वाटतात. ऑल एम-एन-सी कंपनीज आर सेम, विच इज गुड फॉर यू ऑल्सो इफ यू बाय एम-एन-सी कंपनी. हो का? टी-टी-एम प्रॉफिट याचा 4% वाढला आहे आणि शेअर किती पडला? 21% पडला आहे. जोरदारच पडला आहे. इररॅशनल आहे. दिस बिहेवियर इज इररॅशनल द मार्केट, कारण ओव्हरऑल मार्केट पडलं आहे म्हणून. या आणि रिटर्न ऑन इक्विटी बघा कसा वाढला आहे तो. एका वर्षात 47 झाला, 10 वर्षात ॲव्हरेज बघितलं तर 24%. या आणि कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथ 10 वर्षात 8% आहे, विच इज नॉट दॅट इम्प्रेसिव्ह. ओके. पण ऑब्व्हियसली या शेअरमध्ये रिटर्न तुम्हाला योग्य वेळी ट्रेडिंग केलं तर उत्तम मिळू शकतो. ओके. बॅलन्स शीट बघा तर 23 कोटीच इक्विटी आहे. डेट शून्य आहे ऑलमोस्ट. 23 कोटी म्हणजे नथिंग. हां. आणि लीन कंपनी आहे. 2,000 कोटीचं कॅपिटल होतं टोटल ॲसेट्स. ते आता 1,000 राहिलेलं आहे. कारण स्पिन ऑफ झाली. दोन्ही कंपन्या उत्तम आहेत. ओके. सनोफी कंझ्युमर पण चांगली आहे. सनोफी इंडिया पण चांगली आहे. कॅश ॲन्युअल ऑपरेटिंग कॅश फ्लो
400 कोटी अजूनही दाखवतात. दरवर्षी 400 कोटी कॅश त्यांच्या बँकेत जमा होतात सेल्समधून. शेअर होल्डिंग मला 60% कंपनीकडे आहे स्वतःकडे. त्यामुळे मॅक्सिमम डिव्हिडंड कंपनीकडे जातं. रिपॅट्रिएट होतं फ्रान्सला. FIचे 5% आहेत, जे 6% होते आधी. DIचे 19% आहेत, आता 21% झालेत. म्युच्युअल फंड्स याच्यावर बसलेले आहेत. कुंडी मार्क आहे. ओके, विकत नाहीत. आणि पब्लिकसुद्धा बसलेले आहे कुंडी मार्क आहे. 13% होते, आता 12%. ओके, पब्लिक सब जानती है, राईट? तशी स्टोरी आहे सनोफी इंडियाची. ओके, पडलेला चांगला शेअर आहे. अँड माय डेफिनेशन ऑफ चांगला शेअर इज रिटर्न ऑन कॅपिटल, रिटर्न ऑन इक्विटी, ओके, नंतर P/E रेशो, फेस व्हॅल्यू 10 असला तर उत्तम, आणि पॅरेंटेज इज सनोफी फ्रान्स, MNC कंपनी. सो आणि डायबेटिक लोक तर फॉरएव्हर वाढणारच आहेत भारतामध्ये. त्यामुळे हे बेसिकली डायबेटिक्स एरियामध्ये बिझनेसमध्ये आहेत. ओके, त्यामुळे यांना काही मरण नाही. फॉरएव्हर दे विल मेक प्रॉफिट. ओके, होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि कळलं असेल मी काय सांगतो ते. तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा, फंडामेंटल एक्सपर्टला विचारा, मगच ॲक्शन घ्या आणि श्रीमंत व्हा. थँक्यू सो मच.